आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ओ घ्या हो। आपण पण कधी कधी लहान व्हायला पाहिजे का नाही? नाही पण आम्ही काय तुमच्या कार्यक्रमाचा रंग घालवायला आलो नाही बरं। आजपर्यंत आम्ही तुम्हाला काहीच कमी पडू दिलं नाही। सोनं नाणं म्हण नका, साड्या दागिने म्हण नका, बंगला गाड्या नोकर चाकर म्हण नका। तुमच्या एका हाकेवर आम्ही तुमच्या समोर आणून हजर केलं। पण आज आम्हाला कळले का माणसाचा खरा आनंद कशात आहे। खरंच ही जाणीव झाली का तुम्हाला? हा, पण हे सगळं जावई बापूंमुळे झालेलं आहे बरं। आजपर्यंत आमच्या विरोधात जायची कोणी हिंमतच केली नाही, पण त्यांनी ते धाडस केलं। आम्हाला सुरुवातीला सहन नाही झालं, लय त्रास झाला, पण नंतर जेव्हा आम्ही शांत डोक्याने विचार केला तेव्हा आमच्या लक्षात आलं का चूक आमचीच आहे ना। आम्ही आमच्या बायकांच्या मनाचा कधी विचारच केला नव्हता। तर आज इथलं वातावरण बघून लय बरं वाटलंय, लय आनंद झाला। जावई बापून त्यांच्या बहिणी तुमची काळजी घेतायत, इथं तुमचं मन जपलं जातंय आणि आम्हाला हेच तर हवंय ना। ते आमची हारजीत राग लोभ आम्ही सगळं सोडून दिलेले। आजच्या दिवशी आमच्याकडनं वाढदिवसाची तुम्हाला हीच भेट आहे का जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही आपल्या घरी या, आणि नाही बी इच्छा झाली तरी हितच राहा, आमची काही हरकत नाही। शेवटी आमच्यासाठी तुमचा आनंद जास्त महत्वाचा आहे ना। बाकी काय लागलं तर कधी बी सांगा, आम्ही कायम तुमच्यासाठी उभे। परत एकदा तुमच्या वाढदिवसासाठी तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा। केक हवा असेल तर खाऊन घे। धनु, हे घे, तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आले। तुझ्या आवडीचे सगळे फ्लेवर आहेत, पटपट खा नाहीतर वितळतील। मला नाही आवडत, नको मला। धनु, काय चाललंय तुझं? एकतर मुद्दाम खोलीत उशिरा उठलीस, नाहीतर मी झोपलं की नाही त्याची वाट बघत असतीस। का टाळतेस मला? कारण मला नाही बोलायचं। धनु, काय चाललंय तुझं? बघ, तू आत्याचा बर्थडे करून येऊपर्यंत मी तुझी वाट बघत थांबलोय का? कारण मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून। एखाद्या झुरळाला झटकून द्यावं ना, तशी झटकून देतेस तू मला। हे बघ धनु, मला माहिती आहे त्या दिवशी जे झालं ना ते खरंच खूप चुकीचं झालं, आणि मला तुझ्याशी त्याबद्दलच बोलायचं। हा बघ, थोडस ऐकून तरी घे माझं। मला काही नाही ऐकायचं, तो विषय माझ्यासाठी त्याच दिवशी संपला। तुमच्या मनात माझी काय जागा आहे कळलंय मला, त्यामुळे आता अजून काय बी बोलायच्या भांगडीत पडू नका तुम्ही। आणि हा, हे समजा करायची काय बी गरज नाही, नका करत जाऊ। अगं आता कसं समजू येईल? हे सगळं काय होऊन बसले मला काहीच कळना झाले, काय करू? हा, येतोय थोड्या वेळात। हा, तुम्ही तिथंच थांबा, आलोच 5 मिनिटात। हा, नाना एवढ्या रातच्याला कुठे गेले? वाह प्रसादराव, आजचा वाढदिवस अगदी खास आहे। अहो, तुम्ही आज 25शी गाठली, त्यासाठी तुमचं विशेष अभिनंदन। वकील साहेब, आजचा दिवस मोठा तर आहेच, म्हणजे तुम्ही आवर्जून सांगून गेला होतात
प्रसादरावांच्या वाढदिवसाला येणार म्हणून. हो. मला सांगा काही खास आहे काय? नाही म्हणजे इतके वर्षात तुम्ही प्रसादरावांच्या वाढदिवसाला कधी बी आला नव्हतात म्हणून विचारलं. अगदी बरोबर ओळखलं. अहो आजपासून प्रसादरावांच्या वडिलांच्या मृत्यूपत्रातली दुसरी अट लागू होते. दुसरी अट ती काय आहे? प्रसादरावांच्या वडिलांनी मृत्यूपत्रात अट घातली. प्रसादराव एकदा 25 वर्षाचे झाले की इस्टेटीचे सगळे नियम बदलणार आहे. आजपासून वर्षभरात प्रसादरावांचं लग्न होणं गरजेचं आहे. एकदा का लग्न झालं की इस्टेटीचे सगळे निर्णय नवरा बायकोंनी एकत्र घेणं गरजेचं आहे. प्रॉपर्टीच्या कुठल्याही कागदावर प्रसादरावांच्या मिसेसची सही असल्याशिवाय कुठलाच व्यवहार होणार नाही. आणि वर्षभरात तिचं लगीन नाही झालं तर कोर्टात अर्ज करून 1 वर्षभराची मुदत घेता येईल. पण त्या मुदतीतही जर त्यांचं लग्न नाही झालं तर मात्र सगळी प्रॉपर्टी एखाद्या गरजू ट्रस्टला दान केली जाईल. असाच आहे हा. आंघोळीचं पाणी वाया जाऊ नये ना म्हणून जगावेगळी आंघोळ चालू असते त्याची. प्रत्येक झाडाला पाणी घालत राहतो. विचार चांगला आहे, पण आता तर पाऊस पडतोय. झाडाला जरा जास्तच पाणी नाही का होणार? आई, काल रात्री आईचा वाढदिवस साजरा केला आम्ही सगळ्यांनी. तुम्हाला काही बोलवता नाही आलं, पण म्हणून तुमच्यासाठी केक घेऊन आले. नाही ना ग, मी गोड खात नाही. आई थांबा ना. तुमच्या मुलीने स्वतः बनवलं असलं तरी नाही खाणार? धनू आणि भागूने बनवलंय म्हणून आवर्जून तुमच्यासाठी घेऊन आले मी. घ्या ना प्लीज. लय भारी झालंय. सुगडं नाहीत माझ्या पोरी. आणि पोरगा गुणी.